सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर संक्रांतीनिमित्त आज आपण इथं पाहणार आहोत तिळगुळाची वडी। तर वडी करण्यासाठी मी इथं 1.5 वाटी गूळ चिरून घेतला आहे, 1 वाटी तीळ घेतले आहेत, अर्धी वाटी शेंगादाणे, थोडंसं जायफळ आणि थोडासा खोबऱ्याचा कीस घेतला आहे। चला तर मग आता आपण पाहूया तिळगुळाची वडी। तर वडी करण्यासाठी पहिल्यांदा मी इथं तीळ भाजून घेत आहे। तीळ छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आणि थंड होण्यासाठी काढून ठेवले। त्यानंतर शेंगादाणे भाजून घेतले, शेंगादाणेही छान खरपूस भाजून घेतले आणि ते थंड करून त्याचे साल काढून घेतले। आणि आता तीळ आणि शेंगादाणे दोन्ही मिक्सरवर कूट करून घेतला। थोडंसं जाडसरच कूट ठेवायचा, फार बारीक नाही करायचा। आणि आता गूळ वितळण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि गूळ मिक्स करून घेतला। गुळाला जशी उष्णता लागेल तसा गूळ वितळायला लागतो आणि त्याचा पाक होतो। तर आता हे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। तर या गुळामध्ये आता तीळ आणि शेंगादाण्याचं कूट घालून घेतलं, हे छान मिश्रण मिक्स करून घेतलं। थोडंसं जायफळ आणि वेलदोडा पावडर घालून घेतली। आता हा मिश्रण तयार होत आहे, तर तोपर्यंत वडी थापण्यासाठी ताटाला तूप लावलं आणि हे तयार झालेलं मिश्रण ताटात काढून घेऊन वाटीने छान असं थापून घेतलं। तर एकसारखं सगळं मिश्रण पसरून झाल्यानंतर कोमट असतानाच त्याची वडी पाडून घेतली आणि 15 ते 20 मिनिटं वडी सेट करण्यासाठी ठेवून दिलं। तर हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी वडी निघालेली आहे। तर स्निग्धता घ्यावी तिळापासून, गोडी घ्यावी गुळापासून। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा अगदी मनापासून। तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही सुद्धा वडी करून बघा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।